नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की रम्या वसुंधराला बोलते. आता हे सर्व पुरावे सर्वांच्या समोर उघड करण्यासाठी आपल्याला घरामध्ये एक बकरा हवा आहे. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी पिहू येते आणि ती बोलते, रम्याताई माझं तुझ्याकडं काहीतरी काम आहे. तेव्हा वसुंधरा रम्याला बोलते की रम्या बघितलंस का, बकरा स्वतःहून बळी देण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो काव्या पार्थला बोलते की मिस्टर देशमुख, मी उद्यापासून जर काउन्सिलिंगसाठी गेले नाही तर माझ्या टीचरला काय वाटेल. तेव्हा पार्थ तिला विचारतो की परंतु तुम्हाला काउन्सिलिंगसाठी का जायचं नाही. आणि तेव्हा काव्या मनोमन बोलते की कारण मला आता हे लग्न हवंसं वाटत आहे. तर इकडे आपण पाहतो की रम्या आणि वसुंधराला बोलते की सर्व पुरावे फोटो वगैरे व्यवस्थित ठेवले आहे ना. तेव्हा वसुंधरा देखील बोलते हो, ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि आपण पाहतो घरातील सामानाची साफसफाई करत असताना कामवाल्या बाईच्या हातून बॅग जिन्याहून खाली पडते. आणि तेव्हा आपण पाहतो ती बॅग माननीच्या पाठीमागे येऊन पडते व ती फाटल्यामुळे त्यातील पुरावे सगळं बाहेर येतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये माननीच्या हाती काव्या व जीवाच्या प्रेमाचे पुरावे लागणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.